एअरपोर्ट एक्सपान्शन, एअरस्ट्रीप एक्सपान्शन किंवा जे ॲक्विजिशनबद्दल मागच्या 2 वर्षापासून काम चालू आहे त्यासाठी आम्ही बैठक घेतलेली. यामध्ये आपल्या शहरामध्ये एअरपोर्ट जुनं आहे. एअरपोर्ट जुनं असल्यामुळे त्यांना उड्डाण स्कीममध्ये घेता येत नाही. म्हणजे रिजनल एअरपोर्ट नाही आहे, जुनं एअरपोर्ट आहे. बरोबर नाही? हे सॉरी, हे एवढे अधिकारी आहेत बरं का एअरपोर्टचे. हे MJPचे आहेत, मिस्टर कोळी. ते चीफ इंजिनियरचे बदली झाले, मला कळलं म्हणून हे नाही आले. लोखंडे साहेबांना ओळखतात तुम्ही. जिल्हाधिकारी बाहेर गेले आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना मीटिंग असल्यामुळे ते गेले. एनिवे, आपली जी धावपट्टी आहे शहराची ती 9,300 फूट आहे आणि ती आपणाला 12,000 फूट करायची. 12,000 फूट करायची असल्यामुळे साधारण एक्सपान्शन हे करत असताना त्याच्या बाजूला, त्या धावपट्टीच्या बाजूला एक टॅक्सी वेग आपल्याला करायची. म्हणजे विमानाचा जर समजा उद्या ट्रॅफिक वाढली तर तिथं विमान जाऊन लाईनला लागले पाहिजे. हे दोन्ही प्रपोजल आहेत. तर हे करण्यासाठी सुरुवातीला 182 एकर अक्वायर करावी असं ठरलेलं होतं. 182 एकर अक्वायर करत असताना साधारण 3 वर्षापूर्वी 182 एकर करा असं केंद्र सरकारने यांना सांगितलं. इथल्या लोकांनी सर्वे केला. साधारण 1250 घरं तुटू लागले त्याच्यामध्ये. एवढं घरं असताना रेजिस्टन्स येईल म्हणून त्यावेळेसचे अधिकारी दीपक कपूर होते आपल्या महाराष्ट्राचे, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी. त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर मग सेंटरला लक्षात घेऊन आम्ही ही एअरस्ट्रीप जी अशी जी आहे श्वास एक अँगलला फक्त अशी केल्यानंतर काय होईल ते आम्ही चर्चा केली. आणि ते केल्यानंतर साधारण 1250 पैकी असं जर केलं तर 10% फक्त घरं तुटतील, म्हणजे 120 घरं तुटतील असं निदर्शनास आलं. म्हणून एक अँगलनी धावपट्टी थोडी वाकडी करायची ठरवलं आणि ते त्यांना केंद्राने मान्यता दिली. हे साधारण 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि 182 एकरवरून 147 एकर फक्त जमीन अक्वायर करावी लागेल. हे पण त्यावेळेस त्या जो सर्वे केला त्याच्यामध्ये ठरलं. आता 147 एकर आपल्याला जमीन अक्वायर करायची. त्यामधले 139 एकर जमीन जी आहे ते चिकलठाणा साईडला म्हणजे पूर्व बाजूला करायची आहे आणि 8 एकर जमीन ही मुकुंदवाडी साईडला करायची. 8 एकर जमीन जे करतोय हे आपण टॅक्सी वेसाठी करतो. टॅक्सी वे म्हणजे मेन स्ट्रीपच्या बाजूला छोटी एक स्ट्रीप बनवतात. तिथं विमान म्हणजे समजा एखादं लँडिंग होत असेल तर बाजूला जाऊन उभारतो विमान, म्हणून हे पॅरलल असतं ते टॅक्सी वे. हे करत असतात. ह्याच्यामध्ये काही ऑब्स्टॅकल्स होते. ती चर्चा आम्ही केली, त्यावर सोल्युशन हे काढले. एक, सुखना नदीमध्ये येतील. सुखना नदीच्या पात्राला तुम्ही काय करणार असा आम्हाला यांना म्हणजे MEADCL तर्फे प्रश्न आला. तर साधारण 180 फूट लांबीचा म्हणजे रुंद म्हणता येईल, रुंद 180 फूट सुखना नदीचं पात्र डायव्हर्ट करायचं अवघड जाणार आहे. म्हणून एअरपोर्ट ऑथॉरिटीने सांगितलं की आम्ही त्याच्यावरती आम्ही स्लॅब टाकू. 180 फूट रुंद नदीवरती असं म्हणजे त्या ऑब्स्टॅकल सर्वेमध्ये ती एक अडचण होती. ते आम्ही याचा मार्क काढला. आणि हे लँड ॲक्विजिशनसाठी 280 मीटर रुंदी, सॉरी 180 नाही 280 मीटर. याच्यामध्ये आम्हाला दुसरं याच्यात एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स त्याला घ्यावा लागेल का, तर सध्या त्याची गरज नाही हे पण सांगितलं. एक तिथं अडचण अशी आहे की एक छोटा रस्ता तिथून जातो, तर तो छोटा रस्ता त्याचं तुम्ही काय करणार असा एक प्रश्न आला होता. तर त्यासाठी मी सांगितलं की एअरपोर्ट ऑथॉरिटी, रेल्वे ऑथॉरिटी, PWD यांची एक बैठक मी लवकरच घेऊन त्या छोटा स्टेटवे आहे तो एकदम बंद करायचा का, म्हणजे फक्त केम्ब्रिजचाच रस्ता ठेवायचा का, त्याला अजून एक रस्ता काढायचा. तर हे लवकरच आम्ही निर्णय घेऊ. त्यात जिल्हाधिकारी राहतील, महानगरपालिकेचे आयुक्त पण राहतील. स्थळी जाऊन ट्रॅफिक किती आहे हे बघणार, पण तिथे एक ऑब्स्टॅकल्स काय काय होते त्याच्यावर आम्ही निर्णय घेतलेला. आता हे करत असताना
साधारण दहे नावाचा अधिकारी इथं लँड ॲक्विजिशनला टाउन प्लॅनिंग तर्फे दिलेला आहे. तो 2 महिन्यात रिटायर होतोय. म्हणजे हे काम सुरू होतील आणि तो रिटायर होईल. म्हणून मी ताबडतोब डिपार्टमेंट ऑफ टाउन प्लॅनिंग जे महाराष्ट्राचे अविनाश पाटील म्हणून डायरेक्टर आहेत त्यांच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर आपले योगायोगानं यांचे सेक्रेटरी जे आहेत UDचे असीम गुप्ता आहेत आणि माननीय मुख्यमंत्री. तर त्यासाठी आम्हाला एक नवीन अधिकारी असावा किंवा ह्यालाच कंटिन्यू करत असेल तर तुम्ही एक 8-10 महिने कंटिन्यू करा. ते आमचा निर्णय नाही, पण ते ठरवते. पण एकदा ज्याला दिलं काम त्यांनी काम करावं. ह्याच्यासाठी मी लवकरच शासनाकडे जाणार आहे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या अधिकाऱ्यांना याच्यात असा नियम आहे सरकारी की ॲक्विजिशन करत असताना 3% रक्कम ही महानगरपालिकेच्या हद्दीत असल्यामुळे त्यांना द्यावी लागते आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सुविधा पुरवल्या पाहिजेत ॲक्विजिशनच्या. तर ते शासनातर्फे जे काय अमाऊंट असेल तो 3% महापालिकेला देईल. आणि महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं गाड्यापासून गाडी असेल, स्टाफ असेल, त्यांचं मशिनरी म्हणजे कॉम्प्युटर असेल, सगळ्या सर्व्हिसेस महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरवल्या जातील. हे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मंजूर केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. याच्यामध्ये सर्वे हा 2 वर्षापूर्वी झाला होता. तिथे एक प्रश्न असा निघाला की काही समजा काही बिल्डिंग बांधल्या असतील तिथं, तर ते जे काय असेल ते असेल ते सर्वे करून त्याच्यात मार्ग काढावा असं ठरलं. आता हे का करायचं, मी तुम्हाला सांगितलं की मुंबई एअरपोर्ट हे BG एअरपोर्ट आहे. आपल्याकडे जर हे झालं तर इंटरनॅशनल एअरपोर्ट इथून चालू होऊ शकतं, मोठे विमानं इथून लँड होऊ शकतात. आणि फक्त लँडच होऊ शकतात नाही असं नाही, तर मुंबईचे एअरपोर्ट BG असल्यामुळं कधी कधी ट्रॅफिक त्यांना डायव्हर्ट करावी लागते. आणि ती त्यांना ट्रॅफिक एक तर हैदराबादला डायव्हर्ट करतात विमानं किंवा अहमदाबादला जातात, बरोबर ना. पण आपलं एअरपोर्ट जवळ आहे, महाराष्ट्रात आहे. हे जर झालं तर आपल्याकडे विमान डायव्हर्ट होऊ शकतात, नंबर 1. पण त्याही पेक्षा आपल्या एअरपोर्टवरून इंटरनॅशनल फ्लाईट चालू करावी ही आपली बऱ्याच दिवसापासून मागणी आहे. पण त्याला धावपट्टी मोठी लागेल, बरोबर ना. आणि त्याही पेक्षा कस्टम आणि इमिग्रेशन ह्या 2 गोष्टी पाहिजेत. कस्टमचं नोटिफिकेशन निघालेलं आहे, मीच त्या फायनान्सचा असल्यामुळे त्यावेळेस त्याच काढलेलं आहे. आणि इमिग्रेशनसाठी मी स्वतः एअरपोर्ट अथॉरिटीशी बोलून इमिग्रेशनला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या माध्यमातून परमिशन मिळते. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या माध्यमातून इमिग्रेशननी स्टेट गव्हर्नमेंटला लिहिलेलं आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटनी स्टाफ सुद्धा मंजूर केलेला आहे. आता इमिग्रेशनच्या ज्या काही शेवटचा टप्पा आलेला आहे, शेवटचा टप्पा तो मी दिल्लीच्या माध्यमातून, तो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या माध्यमातून ते मी क्लिअर करून घेणार आहे, बरोबर. आता विषय राहतो आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे एअर एशिया, जी एअर एशियाची लाईन आहे, एअरलाईन, जशी समजा आता एअर इंडिया आहे, एअर एशिया आहे, जशी जेट होती, जसं आता इंडिगो आहे, स्पाई जेट आहे. तर एअर एशियाचं आपल्या संभाजीनगरला पत्र आलं की आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट, ह्या एअरपोर्टवरून आम्ही लवकरात म्हणजे 31 जुलैच्या आज जर इमिग्रेशनची जर तुम्ही फॅसिलिटी दिली तर ऑक्टोबरमध्ये सुरू करू. ऑक्टोबरमध्ये आम्ही इथून बँकॉकला सर्व्हिस चालू करतो या एअरपोर्टवरून. आता 31 जुलै म्हणजे आज किती बघा तुम्ही, 8 जुलै म्हणजे ह्या 20 दिवसामध्ये मी प्रयत्न करतोय. समजा 31 जुलैच्या आज जर इमिग्रेशन यांना मिळालं तर आपणाला ऑक्टोबरमध्ये इथून बँकॉकला सर्व्हिस चालू होऊ शकते. उशीर जर झाला तर 3 महिने उशीर होऊ शकतो. त्यांच्याशी एअर एशियाच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी सांगितलं जर उशीर झाला तर आम्हाला 3 महिने उशीर होईल. पण आपल्या शहरासाठी एक डेव्हलपमेंट अशी आहे की इथून इंटरनॅशनल फ्लाईट रेग्युलर आठवड्यातून 3 वेळेस, 2 वेळेस किंवा सध्या 3 वेळा आहे, आठवड्यातून 3 वेळेस हे चालू होणार असं त्यांच्याशी
रायटिंगमध्ये चर्चा केल्यानंतर रायटिंगमध्ये हे आलेलं आहे. एकंदरीत एअरपोर्ट एक्सपान्शनला जे पैसे लागतात साधारण 734 कोटी GR निघालेला आहे, महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेला आहे. ज्या काय अडचणी होत्या त्या आम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि हे एक्सपान्शन किंवा हे करण्याच्या अगोदरच तत्कालीन मंत्री जे होते ज्योतिर्दिय शिंदे त्यांच्याशी मी चर्चा केली होती आणि राज्यमंत्री होते दी स्ट्रीप बनवायला. तर ते आम्ही जसं ही लँड ॲक्विजिशनची प्रोसेस चालू होईल त्याचबरोबर परत केंद्रातून याच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही 500 कोटी रुपयासाठी प्रयत्न करू आणि ते पैसे इथं येतील आणि एअरपोर्ट एक्सपान्शनचं आपलं काम पूर्ण होईल. या कामाची डेडलाईन आता तुम्हाला माहित आहे, कुठले लँड ॲक्विजिशन करायचं असेल टाउन प्लॅनिंगचा अधिकारी आला आहे सांगा तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही पत्र दिले का सर? सगळी सिस्टमची अवस्था आहे त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये एक इंचही काम पुढे सरकलेलं नाही. या सिस्टीम मध्ये काम पुढे सरकलेलं नाही म्हणून मी स्वतः आज कन्सर्न सगळे अधिकारी यांना बोलवलं होतं. यामध्ये एक स्टेट हायवेचा विषय आज नवीन मला कळला म्हणून मी फक्त PWD रेल्वे, कारण रेल्वे लाईन तिथे येते, या लोकांना मी बोलवू शकलो नाही. पण त्याची मी एक शॉर्ट मीटिंग घेऊन तुम्हालाही मी बोलवणार आहे, हे मी करणार आहे. आणि हे करत असताना टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्याबद्दल हा अधिकारी 1 महिन्यात रिटायर होणार आहे म्हणून मी चांगला अधिकारी द्यावा म्हणून मी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी जे डायरेक्टर आहेत अविनाश पाटील, ते संभाजीनगरला आपल्या शिडकोमध्ये काही दिवस होते, माझ्या ओळखीचे आहेत. ते असीम गुप्ता आपले कमिशनर होते, ते पण ओळखीचे आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री यांना बसून टाउन प्लॅनिंगचा जो ॲक्विजिशन करणारा अधिकारी त्यांना लवकरात लवकर आम्ही कोण लागतं सांगा ना काय. नाही पण जिल्हा अधिकारी तुम्ही सांगा ना, कोण अधिकारी मला माहित नाही कोण येतं, मुळे सांगा. यापूर्वी जे विमानतळाचं भूसंपादन झालेलं आहे त्यामध्ये PWD भूसंपादन संस्था होती आणि विशेष घटकचे भूसंपादन अधिकारी हेच भूसंपादन अधिकारी होते. त्यानंतर जो MRTP ऍक्ट आहे त्या MRTP ऍक्ट मध्ये ते एक्सपर्ट असल्यामुळे आणि MRTP ऍक्ट मध्ये पण लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग असल्यामुळे MRTP चे अधिकारी यांना गोष्टी टचच असला पाहिजे असं काहीही नाही. धन्यवाद. म्हणजे ते करू शकतात काय? परवा मीटिंग घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी, त्यांनी सांगितलं की तो टाउन प्लॅनिंगचा अधिकारी काम करत नाही, मी शासनाला पत्र व्यवहार महसूल अधिकाऱ्यांच्या ते बदलाव कायदेशीर संहिता घेऊन बसल्यापासून इकडे काम होत नाहीये ना. ते आतापर्यंत केलं काय? मग आता मोठे काय केलं नाही, 1 वर्ष झालं ना बसून, काय केलं सर? या प्रकरणामध्ये सविस्तर माहिती अशी आम्हाला प्राप्त आहे की इथल्या जे नगर रचनाचे जे भूसंपादन अधिकारी होते ते जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केले होते. त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यामध्ये 8 मुख्य त्रुटी आहेत. गेल्या 2 वर्षापासून ते पत्रव्यवहार करत आहेत. परंतु महाराष्ट्र विमान कंपनीने 68 कोटी रुपये मंजूर केले भूसंपादनासाठी, मात्र त्यांनीच ते काम थांबवलं. याचा आमच्याकडे सक्षम पुरावा आहे. विमान प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमान कंपनी हे काम थांबवलं. ह्या त्रुटी का दूर केल्या जात नाही त्या 8 त्रुटी तुम्हाला सांगतो. हे बघा, या विषयावरती एक चर्चा झाली. 26 मार्च 2024 पत्र आहे. हो, ते मला पण दाखवलं. ते त्यांनी सांगितलं आम्हाला सांगितल्याशिवाय भूसंपादन करू नये असं लिहिलंय. त्याच्यामध्ये काय लिहिलंय मी वाचून दाखवतो.
ऐकून घ्या. तथापि हे याच्यावर चर्चा केली नाही, याच्यावर सोल्युशन काढतात. तथापि संदर्भ क्रमांक 2च्या पत्रान्वये संपादित 139 एकर क्षेत्रामध्ये काही अडथळे येत असून संपादन क्षेत्राच्या मध्यभागी असलेल्या सुकणा नदीचा अडथळा धावपट्टीच्या विस्तार 3660 मीटर पर्यंत करताना होणार नाही का, म्हणजे सुकणा नदीचा विषय. याबाबत अभिप्राय सदर करण्याबाबत भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांना विनंती करण्यात आली आहे. कळलं? परंतु अद्यापर्यंत त्यांच्याकडून अभिप्राय प्राप्त झालेले नाही. त्यामुळे 52.56 हेक्टर चौरस मीटर क्षेत्र भूमिविस्तार अधिनियम 2013 कलम 11ची अधिसूचना इकडील कार्यालयाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत करू नये, हे सांगितलेलं आहे. बरोबर. आता ह्या सुखना नदीचं तुम्ही काय केलं, ह्याचं उत्तर आम्ही आपले एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी जे संभाजीनगरचे आहेत श्री येवले यांना चर्चा केल्या आणि त्यांनी सुखना नदीला जो सुखना नदीचं पात्र आहे जवळजवळ 280 फूट मीटर त्याच्यावर ब्रिज टाकावा असं पत्र त्यांना वर दिलेलं आहे. या कामाची डेडलाईन आता तुम्हाला माहित आहे, कुठलेही लँड ॲक्विजिशन करायचं असेल टाउन प्लॅनिंगचा अधिकारी नेमला, त्याला महसुली असलेला अधिकारी लागतो संपादनाला. सरकारला अक्कल नव्हती नेमका नाही सगळं करताना. टाउन प्लॅनिंगचा अधिकारी आला आहे ना, तो त्या अधिकारी काय करत नसतं. सर गेल्या लँड ॲक्विजिशन हा रेव्हेन्यूचा ऑफिसर करत असतो, त्याला त्याचे सगळे बारकावे कळतात. टाउन प्लॅनिंगचा अधिकारी सांगा. अधिकारी येतात हे बदला म्हणून कलेक्टरना अनेक वेळा पत्र दिलेलं आहे, अजून माणूसच बदलला नाही. तुमचं काय म्हणणं आहे? दोन तीन तुम्ही पत्र दिले का सर? सगळी सिस्टम जी अवस्था आहे त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये एक इंचही काम पुढे सरकलेलं नाही. या सिस्टीम मध्ये काम पुढे सरकलेलं नाही, म्हणून मी स्वतः आज कन्सर्न सगळे अधिकारी यांना बोलवलं होतं. यामध्ये एक स्टेट हायवेचा विषय आज नवीन मला कळला, म्हणून मी फक्त PWD रेल्वे, कारण रेल्वे लाईन तिथे येते, या लोकांना मी बोलवू शकलो नाही. पण त्याची मी एक शॉर्ट मीटिंग घेऊन तुम्हालाही मी बोलवणार आहे, हे मी करणार आहे. आणि हे करत असताना टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्याबद्दल हा अधिकारी 1 महिन्यात रिटायर होणार आहे, म्हणून मी चांगला अधिकारी द्यावा म्हणून मी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी जे डायरेक्टर आहेत अविनाश पाटील, ते संभाजीनगरला आपल्या शिडकोमध्ये काही दिवस होते, माझ्या ओळखीचे आहेत. ते असीम गुप्ता आपले कमिशनर होते, ते पण ओळखीचे आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री यांना बसून टाउन प्लॅनिंगचा जो ॲक्विजिशन करणारा अधिकारी त्यांना लवकरात लवकर आम्ही कोण लागते सांगा ना. त्याच्यामध्ये आपण जे संधी काढलेली आहे त्या अनुषंगाने महसूलचा जो अधिकारी आहे ते आम्ही जिल्हाधिकारी सरांना उद्या झाल्याबरोबर बोलतो आणि या अनुषंगाने मान्य कराड नाही पण जिल्हा अधिकारी तुम्ही सांगा ना, कोण अधिकारी मला माहित नाही कोण येतं, मुळे सांगा. मी सांगतो. यापूर्वी जे विमानतळाचं भूसंपादन झालेलं आहे त्यामध्ये PWD भूसंपादन संस्था होती आणि विशेष घटकचे भूसंपादन अधिकारी हेच भूसंपादन अधिकारी होते. त्यानंतर जो MRTP ऍक्ट आहे त्या MRTP ऍक्ट मध्ये ते एक्सपर्ट असल्यामुळे आणि MRTP ऍक्ट मध्ये पण लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग असल्यामुळे MRTP चे अधिकारी यांना वसुली टचच असला पाहिजे असं काहीही नाही. धन्यवाद. म्हणजे ते करू शकतात सांगितलं नव्हतं काय? परवा मीटिंग घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी, त्यांनी सांगितलं की तो टाउन प्लॅनिंगचा अधिकारी काम करत नाही, मी शासनाला पत्र व्यवहार करतोय, महसूल अधिकाऱ्यांच्या ते बदलाव कायदेशीर संहिता घेऊन बसल्यापासून इकडे काम होत नाहीये ना. ते आतापर्यंत देणं केलं काय, मग आता नोटीस काय घेतलेलं केलं नाही. 1 वर्ष झालं ना बसून, काय केलं? सर, या प्रकरणामध्ये सविस्तर माहिती अशी आम्हाला प्राप्त आहे की इथल्या जे नगर रचनेचे जे भूसंपादन अधिकारी होते ते जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केले होते, त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यामध्ये 8 मुख्य त्रुटी आहेत. गेल्या 2 वर्षापासून ते पत्रव्यवहार करत आहेत. परंतु महाराष्ट्र विमान कंपनीने 68 कोटी रुपये मंजूर केले भूसंपादनासाठी, मात्र त्यांनीच ते काम थांबवलं. याचा आमच्याकडे सक्षम पुरावा आहे.
विमान प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमान कंपनी हे काम थांबवलं. ह्या त्रुटी का दूर केल्या जात नाही? त्या 8 त्रुटी मी तुम्हाला सांगतो. हे बघा, या विषयावरती एक चर्चा झाली. 26 मार्च 2024 पत्र आहे, हो. ते मला पण दाखवलं. ते त्यांनी सांगितलं आम्हाला सांगितल्याशिवाय भूसंपादन करू नये असं लिहिलंय. त्याच्यामध्ये काय लिहिलंय मी वाचून दाखवतो, नदीची समस्या. ऐकून घ्या. तथापि हे याच्यावर चर्चा केली नाही, त्याच्यावर सोल्युशन काढतात. तथापि संदर्भ क्रमांक 2च्या पत्रान्वये संपादित 139 एकर क्षेत्रामध्ये काही अडथळे येत असून संपादन क्षेत्राच्या मध्यभागी असलेल्या सुकना नदीचा अडथळा धावपट्टीच्या विस्तार 3660 मीटरपर्यंत करताना होणार नाही का, म्हणजे सुकना नदीचा विषय. याबाबत अभिप्राय सदर करण्याबाबत भारतीय विमानपतन प्राधिकरण यांना विनंती करण्यात आली आहे. कळलं? परंतु अद्यापर्यंत त्यांच्याकडून अभिप्राय प्राप्त झालेले नाही. त्यामुळे 52.56 हेक्टर चौरस मीटर क्षेत्र भूमिविस्तार अधिनियम 2013 कलम 11 ची अधिसूचना इकडील कार्यालयाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत करू नये हे सांगितलेलं आहे. बरोबर. आता ह्या सुखना नदीचं तुम्ही काय केलं, ह्याचं उत्तर आम्ही आपले एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी जे संभाजीनगरचे आहेत श्री येवले यांना चर्चा केल्या आणि त्यांनी सुखना नदीला जो सुखना नदीचं पात्र आहे जवळजवळ 280 फूट मीटर त्याच्यावर ब्रिज टाकावा असं पत्र त्यांना वर दिलेलं आहे. नावाचे IAS अधिकारी त्यांना महाराष्ट्र अथॉरिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला ते दिलेलं आहे. आता आम्ही स्वाती मॅडमला फोन लावायचा प्रयत्न केला मीटिंग चालू असताना, तो फोन लागू शकला नाही. पण मी स्वतः स्वाती मॅडम आणि अगोदर नलावडे नावाचे अधिकारी होते, नलावड्याच्या जागी आता पवार नावाचे भूसंपादन अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण ते मीटिंग चालू असताना बोलू शकलो नाही. पण मी उद्या मुंबईत आहे. स्वाती मॅडम असतील, नलावडे असतील, असीम गुप्ता असतील आणि अल्टिमेटली चीफ मिनिस्टर असतील UD, त्यांना मी भेटणार आहे आणि हा प्रश्न उद्याच निकाली लावून. आणि अजून एक प्रश्न, जो भूसंपादन अधिकारी जो त्यांनी नेमलेला आहे तो 1 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात कधी रिटायर होतो. एक तर त्याला बदला, ते आले होते आता मिटिंगला, एक तर त्यांना बदला किंवा त्याला 6 महिने म्हणजे भूसंपादन कार्यापर्यंत ठेवा, अशी आपली भूमिका आहे. म्हणजे परत त्यांनी केलं आणि परत त्यांनी चूक केला असं नको व्हायला. म्हणून ह्या उद्या सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही ह्याच्यावर निर्णय घ्यायला लागलो. कधी करतो एवढे माहिती आहे का? बघा सांगतात मी सुहास या कामासाठी मी जसा खासदार झालो तेव्हापासून मी लागलो. या सगळ्या लोकांना मी माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्याकडं घेऊन गेलो होतो, त्यावेळेस हे प्रयत्न केले होते. नंतर मी मंत्री झालो, नंतर मी माननीय फडणवीस साहेबाकडे घेऊन गेलो, ते फायनान्स मिनिस्टर होते. त्यांच्या मागच्या बजेटमध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वीच्या ज्यावेळेस ते फायनान्स मिनिस्टर होते त्या काळामध्ये त्यांनी 734 कोटी रुपये मंजूर केले, जे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून होते. आता ते सांगा जी आर पहिला कधी निघाला? पहिला शासन निर्णय आहे 22/11/2017. त्यानंतर पत्रव्यवहार झालेला की भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करावा. मग त्या अनुषंगाने आम्ही भूसंपादनाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कृती काढल्यानंतर 12/12/2023 ला विशेष भूसंपादन अधिकारी विशेष घटक यांची नियुक्ती केलेली आहे. आणि मीन टाइम आपण सांगितल्याप्रमाणे तो जो पत्रव्यवहार ऑब्स्टॅकल स्टडी असेल, सुखना नदीचा विषय असेल, तो विषय आता सॉर्ट आउट झालेला आहे. भूसंपादन संस्थेकडून प्राप्त झाल्यानंतर सेक्शन 11(1) ची नोटीस काढण्याचं माननीय महोदयांनी त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. प्रत्यक्ष भूसंपादनाला कधीपासून सुरुवात केली? भूसंपादनाला
प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आता फक्त 11(1) सेक्शन झाल्यानंतर MRTP ऍक्ट असल्यामुळे ऑलरेडी विमानतळाचं तिथं रिझर्वेशन आहे, म्हणून डायरेक्ट 19 म्हणजे अवॉर्ड तिथं डिक्लेअर होणार. रिझर्वेशन कधीच आहे? जुनं आहे, 1991 आहे. मला नाही. ते आता बोलले शेतकरी आले त्याला 1991 साली रिझर्वेशन टाकले ह्या जमिनीवर सगळ्या, म्हणून शेतकरी परेशान आहेत. ते म्हणतात घ्या नाही तर आम्हाला सोडा. त्यांचा एक वाद चालू आहे ना अजून. सिडकोबरोबर वेगळाच विषय चालू आहे. आपल्या बरोबर वेगळी- 91 पासून हे चालूच आहे. 1991 साली शेतकऱ्यांच्या जमिनीवरती रिझर्वेशन टाकलेलं आहे. कळलं का? 22/11/2017 त्यानंतर पत्रव्यवहार झालेला की भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करावा. मग त्या अनुषंगाने आम्ही भूसंपादनाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कृती काढल्यानंतर 12/12/2023 ला विशेष भूसंपादन अधिकारी विशेष घटक यांची नियुक्ती केलेली आहे. आणि मीन टाइम आपण सांगितल्याप्रमाणे तो जो पत्रव्यवहार ऑब्स्टॅकल स्टडी असेल, सुटना नदीचा विषय असेल, तो विषय आता सॉर्ट आउट झालेला आहे. भूसंपादन संस्थेकडून प्राप्त झाल्यानंतर सेक्शन 11(1) ची नोटीस काढण्याचं माननीय महोदयांनी त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. प्रत्यक्ष भूसंपादनाला कधीपासून सुरुवात केली शकते? भूसंपादनाला प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आता फक्त 11(1) सेक्शन झाल्यानंतर MRTP ऍक्ट असल्यामुळे ऑलरेडी विमानतळाचं तिथं रिझर्वेशन आहे, म्हणून डायरेक्ट 19 म्हणजे अवॉर्ड तिथं डिक्लेअर होणार. रिझर्वेशन कधीच आहे? जुनं आहे, 1991 आहे. मला नाही. ते आता बोलले शेतकरी आले त्याला 1991 साली रिझर्वेशन टाकले ह्या जमिनीवर सगळ्या, म्हणून शेतकरी परेशान आहेत. ते म्हणतात घ्या नाही तर आम्हाला सोडा. त्यांचा एक वाद चालू आहे ना अजून. सिडकोबरोबर वेगळाच विषय चालू आहे. आपल्या बरोबर वेगळी- 91 पासून हे चालूच आहे. 1991 साली शेतकऱ्यांच्या जमिनीवरती रिझर्वेशन टाकलेलं आहे. कळलं का? पाण्याच्या पाण्याबद्दल मी प्रत्येक महिन्याला इलेक्शनच्या 3 महिने 4 महिने अगोदर बैठक घेत होतो. त्याचाही रिव्ह्यू घेतला. ते रिव्ह्यू घेताना तुम्ही इथं आलात आणि वेळ नसल्यामुळे पटकन म्हणजे थोडं लवकर संपवलं. पण एकंदरीत जे 5 टप्प्यामध्ये काम व्हायला पाहिजे होतं, नंबर 1 जॅकवेल आणि पंप हाऊस, नंबर 2 पाईपलाईन, नंबर 3 वॉटर ट्रीटमेंट प्लांट, नंबर 4 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि 5वं जे आहे डिस्ट्रीब्युशन शहरामध्ये. तर पिण्याच्या जे पाईपलाईनचं काम आहे ते साधारण 38 किलोमीटर पाहिजे होतं, ते 32 किलोमीटर झालेलं आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टचं काम 75% झालंय, 25% राहिलंय. शहरामध्ये 53 पाण्याच्या टाक्या बांधायला पाहिजे होत्या, त्यामधल्या 47% काम चालू आहे. साधारण 8 कंप्लीट आहेत आणि डिसेंबर एंडपर्यंत 23 होतील. आता मेन जे काम आहे जॅकवेलचं काम, तर जॅकवेलचं काम स्लो आहे. आमचे कन्सल्टंट समीर जोशी मागं होते, हे चीफ इंजिनियरचा चार्ज यांच्याकडेच आहे, कोळीकडे MGP, कारण महानगरपालिका काम करत नाही, MGP करत आहे. यांना आणि त्या जोशींना आणि तो कॉन्ट्रॅक्टर ह्या तिघांनाही इन्स्ट्रक्शन दिल्यात. त्यांनी सांगितलं मी 225 लोकांना कामाला लावले, 225 नाही 500 लावून. त्याला सांगितले लवकरात लवकर काढा. तर त्याच्यामध्ये जॅकवेलचं काम स्लो आहे, म्हणून त्यांना सांगितलं की ते काम जरा फास्ट कसं होईल ते करा आणि या शहरातील जनतेला रोज पाणी मिळावं त्यासाठी जो आपला प्रयत्न आहे त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. डेडलाईन काही नाही, तुम्हाला माहित आहे का? दरवेळेस तुम्ही डेडलाईन डेडलाईन मी बोललोच नाही आता. गेल्या महिन्यात पाणी केली, ते म्हणाले की डिसेंबर निवडणुकीच्या पूर्वी अनेक वेळा पत्रकार परिषद घेऊन अनेक वेळा नाही, 10 वेळेस घेतली. सांगितलं ना मी 10 बैठका घेतल्या. माझ्याकडे करता 11वी बैठक आहे, महिन्याला घेत होतो आपण. पाणी केली ते मला डिसेंबर 24 पर्यंत काम होणं अशक्य आहे.
डिसेंबर 24 पर्यंत पूर्णपणे काम होणं अशक्य आहे. मी तुम्हाला सांगितलं जॅकवेलचं काम झालेलं नाही पूर्णपणे ज्या स्पीडमध्ये. त्यांनी आता आम्हाला सांगितलं की सप्टेंबर 30 सप्टेंबर मी जॅकवेल करतो जर ह्या स्पीडनं गेलं तर. पण जॅकवेलचं ते फ्लोअर म्हणजे ह्या लेवलला आहे कुठं ग्राउंड लेवलला त्याच्यावर पंप हाऊस बांधणं ते करणं त्याला 3 महिने लागतात. जॅकवेलचा जो मुद्दा आहे ना साधारण वर्ष झालं तुम्ही सांगताय की जॅकवेलला उशीर होतोय किंवा कॉन्ट्रॅक्टर करत नाही मध्येच कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सुद्धा ठेवला होता. अजून पण जॅकवेलला तुम्ही म्हणताय जॅकवेलचं काम स्लो चालू आहे. त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की कोर्टसुद्धा रिव्ह्यू घेत आहे म्हणून ही कोर्टाशीर असल्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त टिप्पणी करणार नाही आहे. तुम्हाला माहीत आहे काय ते म्हणून कोर्टसुद्धा रिव्ह्यू घेत आहे अधिकारी घेत आहेत आम्ही घेतो आहे लोकप्रतिनिधी. पण एक आहे की येणाऱ्या समजा डिसेंबरमध्ये आता हे जे पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत पाईपलाईन झालेली आहे WTP चालू आहे वर स्टोरेज टँक झालेले आहेत ग्रॅव्हिटीनं पाणी येईल तर येणाऱ्या ह्याच्यामध्ये एवढा जो त्रास झाला आता एप्रिलमध्ये तो येणाऱ्या ह्याच्यात एवढा त्रास होणार नाही आहे. त्याच्याशिवाय जी 200 कोटीची जी योजना ती पण तयार झाली आहे. बरोबर ना कोळी तुम्ही सांगत चला. हां तू बरोबर पॉईंट काढलास. मला आयुक्तांनी सांगून गेले की आम्ही परेशान आहोत आम्हाला अजून 822 कोटीचं GR आलं नाही तर त्यासाठी मी उद्या माननीय मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. अजूनही GR निघालेला नाही. महानगरपालिकेचा शेअर जो मिळाला पाहिजे 822 कोटी तो अजून मिळालेला नाही. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मी भेट घेणार आहे. तो प्रत्येक वेळेस प्रॉमिसेस देतो आणि आतापर्यंत एकदाही त्यांनी दिलेलं प्रॉमिस करू शकला नाही. वारंवार आम्ही सांगतो किती रस्त्यातून मोजून ठेवलेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येते. पोलीस साहेब असलेले त्यांच्याशी संपर्क होत नाही. एकदा त्यांना विषय सांगितले. हे बघा काम जर करायचं असेल तर थोडी अडचण आहे तर रस्त्याचं जर असेल तर ते रस्ते रिपेअर झाले पाहिजे. आता ही कवळी तुम्ही सांगितलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला सांगा. रोड रजिस्ट्रेशनचा जो कॉम्पोनंट आहे तो आपल्या टेंडरमध्ये आहे कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेली आहे तो आता या वेळेत काम सुरू करताना त्यांना सांगितलेलं आहे सुरू करेल त्यावेळी करायचं कॉन्ट्रॅक्टरला ते करायचं आहे. आपण कारवाई नाही केली कसला डिस्ट्रीब्युशन का मी काय म्हणतो डिस्ट्रीब्युशनचं समजा काही ठिकाणी झालं असेल नाही त्याच्यावर मला म्हणजे डिटेल मी रिव्ह्यू घेतला नाही कारण इकडे उशीर होऊ लागला. पण समजा आहे त्या पाईपलाईनमधून जरी का पाणी गेलं ते तरी पाणी मिळालं तर लोकांना चांगलं वाटेल ना. म्हणून प्रयत्न असा असायला पाहिजे की त्या MDR म्हणजे स्टोरेज टँक जवळ पाणी आलं पाहिजे शुद्ध पाणी मिळालं पाहिजे म्हणजे रोज आपला पाणी देता येईल. कशा पद्धतीचं काम चालू आहे 8 पूर्ण होऊन त्याचा हँडओव्हर झालाय. अरे 8 पूर्ण झाल्यात फक्त हँडओव्हर 2च झाल्यात. जाऊ द्या आता चर्चा सोडून द्या बाकीचे. आपणाला तुम्हाला काही विषय असा आहे की अरे बाबा पण हे लक्षात हे सगळं कोर्टात चालू आहे. कोर्टामध्ये आम्ही बोलू शकत नाही. काय बोलणार त्याला. कोर्टात हायकोर्ट जर याच्यावर रिव्ह्यू घेत असेल
तर हायकोर्टच्या टिप्पणीवरती आम्ही कसं बोलणार ना? म्हणजे काही गोष्टी आहेत मी तुम्हाला बोलू शकत नाही हायकोर्टच्या टिप्पणीवर. त्याच्यामध्ये पार्टी असतील तर they can explain to the court की या माणसावरती action घ्या म्हणून. सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या शहरातले 40 वर्षापूर्वीचे रस्ते जे आहेत ते अतिशय मातीमोल झाले होते. त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला. त्यात केंद्राचेच 300 कोटी रुपये आहेत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून. आता यांनी आता 1989 किलोमीटर रस्त्याचं पूर्ण दोन्ही बाजूंनी खोदकाम होणार. त्याच्यापैकी गेल्या 3 वर्षापासून म्हणजे 2019 पासून जसं काम चालू झालं यांनी 700 किलोमीटरचे दोन्ही बाजूचे रस्ते मेन रस्ते खोदून काढले. धुळे सोलापूर हायवेला कालच अपघात झाला. पती पत्नी ठार झाले सर. बरं का? एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे. आता त्या रस्त्यासाठी 50 कोटी रुपये ठेकेदार करत आहेत. म्हणून भारतीय राष्ट्रीय राजमार्गाने यांना पत्र दिलेलं आहे. कारण तो रस्ता पूर्ण हे झालेला आहे. 54 कोटी एवढ्या रस्ते रिपेअर यासाठी मी कशी होती ऐकून घ्या. यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्या अटी शर्ती त्यांना मंजूर कराव्याच लागतील. त्याशिवाय त्यांचं बिल पण निघणार नाही आहे. त्याच्यासाठी आमचं वारंवार प्रेशर आहे. मी असतील दुसरे लोकप्रतिनिधी असतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला पत्रकार म्हणून जेवढं जेवाळ्याचा प्रश्न पाण्याचा वाटतो तेवढाच किंबहुना तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला वाटतो. कारण आमच्याकडे लोक येतात, आम्हाला उत्तर द्यावं लागतं आणि उत्तर देऊन तुम्ही सुद्धा जनजागरण करता. म्हणून आपल्या शहराच्या विकासासाठी हे एअरपोर्ट रेल्वे हे बाकी नंतर आहे, अगोदर पाणी. म्हणून शर्तींची पूर्तता होत असेल पण आता शहरवासियांना जो त्रास होत आहे त्याबद्दल साहेब शहरवासियांना त्रास होतोय पण रस्त्याचा पण होता आणि पाण्याचा पण होता. रस्त्यातून खोदून ठेवलेले हे दोन्ही बाजूने आपले व्हिडिओ रस्त्याचा थोडा सहन होईल पण पाण्याचा फार त्रास आहे. ते कारण पाणी नसेल तर काय करणार आपण. त्यांनी आम्ही महानगरपालिकेला सूचना दिल्यात. आता मला वाटतं सर्वांचे धन्यवाद. की चहा वगैरे काही आहे की नाही? आपण 1 to 1 बोलू ना. पालिकेच्या मजनू हिल तिथं जे हिल आहे त्या ठिकाणी आपण नाईट टुरिझम वाढावं म्हणून ग्लो गार्डन सुरुवात केली होती. त्याला 10 कोटी रुपये मंजूर केलेत मी केंद्राकडून. कृष्णा तुला आपलं कृष्णा म्हणतो दत्ता ऐकूच लिहितच नाही तू काही. कॅमेरा आहे का? अच्छा कृष्णावर लिहित नाही. कृष्णा मला माहिती. तर त्याच्यावरती ज्यांनी गुजरातमध्ये मी तिथं बघायला गेलो होतो त्या दृष्टीनं आपल्या शहरात असं मी पाहिलं होतं जिथं सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा आहे त्याच्यापुढं ग्लो गार्डन आहे. आम्ही त्याच नावानं प्रोजेक्ट घेतला होता. पण त्या माणसानी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की माझ्याकडं पेटंट आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 400 प्रकारच्या वेगवेगळ्या समजा आता सापशिडी असेल. सापशिडी आपण खेळतो पण सापशिडी लहान मुलं खेळायला गेले तर ते सापशिडी असेल चेस असेल. समजा चेस आपल्याला खेळायचं आहे तर चेस 2 मुलं येतील ते खेळतील तिथे. असं वेगवेगळे जे गेम्स होते तर ते गेम्स हे सगळं तुम्ही माझी कॉपी केली म्हणून त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. म्हणून ते आपलं टेंडर निघून ज्याला जे काम मिळालं ते आपलं रद्द करावं लागलं कारण त्यांनी पेटंट त्याच्याकडे त्यांनी दाखवलं. म्हणून आम्ही आता नमो शायनिंग गार्डन हे संभाजीनगरला पहिलं होईल. त्या माध्यमातून महानगरपालिकेने 3.5 एकर जागाला परमिशन दिलेली आहे. आता ते हे नाव पेटंट कोणाचं आहे का म्हणून जाहिरात दिलेली आहे. या जाहिरातीमध्ये जर 15 दिवसामध्ये जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही तर नमो शायनिंग गार्डन हे नाईट टुरिझमसाठी आपण TV सेंटरच्या स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये सुरू करतोय. आणि हे सुरू केल्यानंतर तिथं साधारण मी स्वतः पाहिलं केवडियाच ना केवडिया म्हणजे TV आपल्याच्या सरदार वल्लभभाईचा पुतळा तिथंच पाहिलं. रात्री खूप गर्दी असते. तसं आपणाला नाईट टुरिझमसाठी देवगिरी किल्ला असेल अहिल्यादेवी होळकर कुंड असेल आणि आपलं हे TV सेंटर असेल या ठिकाणी चालू होईल. 4थं मी घृष्णेश्वर टेम्पलला सुद्धा प्रयत्न केला होता पण त्या ठिकाणी थोडं मंदिर असल्यामुळं सरकारी एजन्सीमार्फत हे काम होऊ शकलं नाही साऊंड अँड लाईट शो. कारण मी सोमनाथ टेम्पल पाहिलं होतं आणि सोमनाथ टेम्पलला अत्यंत 500 लोक बसून आरती असेल भगवान शंकराची आणि नंतर एकदम लाईटिंग चालू आहे म्हणजे
तसं घृष्णेश्वरला करता येईल का ते केलं होतं. मला सरकारी एजन्सीकडून पैसे मिळाले नाही म्हणून एखाद्या कॉर्पोरेट यांच्याकडे मी जाऊन ते घृष्णेश्वरला सुद्धा करायचा माझा प्रयत्न आहे. आता मला वाटतं